माननीय उपमुख्यमंत्री अध्यक्ष महोदय, आज 25-26च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा करत असताना वित्त विभाग, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आणि नियोजन विभाग या तिन्ही विभागाच्या संदर्भामध्ये दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी आपली आपली मतं मांडली, परंतु त्याच्यातले बरेचसे समोरचे सन्माननीय सदस्य इथं हजरच नाही। त्याच्यामुळे मी काय त्याला उत्तर देणार नाही। तुम्ही मांडलंच नाही तर तुम्ही काय उत्तर माझं? हे ठीक आहे, ज्यांनी माझ्या विभागाचं मांडलं त्याचं उत्तर द्यायला मी उभा आहे। त्यामध्ये माझ्याकडे सगळी उत्तरं आहेत। खरं तर मी परवा 2 तास अर्थसंकल्पावर रिप्लाय दिलेला आहे आणि खरं तर सन्माननीय सदस्य नाना पटोले साहेबांनी महसुली तूट वगैरे हे सगळं काढलं। मी त्यावेळेस सांगितलं 15 वर्षाचा अध्यक्ष महोदय मी माहिती दिलेली होती की कशा पद्धतीनं आपण हे 1% आतमध्ये ठेवलेली आहे। आता बोलत असताना आकडे इतके मोठे दाखवले जातात, परंतु आपलं स्थूल उत्पन्न 49 लाख कोटी रुपये झालेलं असल्यामुळे त्या स्थूल उत्पन्नाचा विचार करता ही रक्कम म्हणजे 11-12ला 12,80,000 होती, तेव्हा आपलं त्या ठिकाणी महसुली तूट 1%च्या आतच होती आणि आता 49,39,000 असताना पण 1%च्या आतच आहे आणि त्यांनी सांगितलं की 40%च एवढा खर्च झालाय। अध्यक्ष महोदय, त्यावेळेस 2 निवडणुका होत्या, एक म्हणजे लोकसभा, दुसरी म्हणजे विधानसभा। ह्या आर्थिक वर्षात तर बोलतोय अध्यक्ष महोदय मी, आणि त्या 2 निवडणुकीमध्ये नाही म्हणलं तर 2-2 महिन्याचा आचारसंहिता धरली तर 4 महिने त्याच्यामध्ये सगळी यंत्रणा त्या कामामध्ये गुंतून जाते। तरी देखील आत्ताच्या घडीला खर्च जो काही मी 5,35,208 कोटी इतका खर्च झालेला आहे आणि मूळ अर्थसंकल्पीय तरतुदीचा तो जवळपास आता 77.5% आहे। अजूनही काही दिवस बाकी आहेत, त्याच्यामध्ये पण तो खर्च वाढेल। म्हणजे अजिबातच ते आकडा जो सांगितला 40% खर्च झाला तो दादांत चुकीचं त्यांनी सांगितलेलं आहे किंवा योग्य सांगितलेलं नाही असं अध्यक्ष महोदय। नाही, तुम्ही आत्ता आला, मी तेच सांगत होतो की तो खर्च आपला 77.26% झालेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काही अर्थ नाही। आणि दुसरं 15 वर्षामध्ये महसुली तूट मी सांगितलं की 11-12 मध्ये 12,80,000 स्थूल उत्पन्न होतं, त्यावेळी वेळेस 1%च्या आत होती, आताही 49,39,000 आहे, त्याही वेळेस 1%च्या आतच अध्यक्ष महोदय ती तूट आहे। आणि त्याच्यामुळं एकंदरीतच 25-26 मध्ये 100% महसूल जमा करून आम्हाला एकंदरीत आर्थिक शिस्त त्या ठिकाणी लावायची आहे। आणि दुसरी गोष्ट त्यांनी लाडक्या बहिणीच्या बद्दल सांगितलं, त्याच्याबद्दल तर मी सभागृहाला सांगितलेलंच आहे आणि आम्ही कधीही असं म्हटलेलं नाही की आम्ही ते देणार नाही, आम्ही देणार आहे। ते केव्हा द्यायचं एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघून आम्ही त्या ठिकाणी देऊ। सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग काही करता येत नाही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे। आम्ही त्या खात्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की आम्ही देणार आहे, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणार आहे, मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे। सध्या आम्ही 1,500 रुपये कबूल केल्याप्रमाणे देतोय आणि पुढचीही रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधारली की ते देऊ। शेतकरी कर्जमाफीच्या बद्दल अजून त्याची संपूर्ण माहिती कलेक्ट करण्याचं काम चाललेलं आहे। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सुधीर मुनगंटीवार साहेबांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या बद्दल बरंच सांगितलं। ऑनलाईन लॉटरी बंद करणं, पेपर लॉटरी उत्पन्न वाढवणं, केरळ आमदारांची समिती नेमणं, अभ्यास दौरा करणं, म्हणजे आमदारांची समिती मी जाहीर करतो, मी सुधीर मुनगंटीवार साहेबांच्याच अध्यक्षतेखाली समिती करतो आणि त्यामध्ये दोन्ही बाजूच्या काही सन्माननीय सदस्यांचे त्यांच्याही गटनेत्यांना काही नावं घेतो, इकडनं पण काही नावं घेतो, अशी करून ती कमिटी करतो आणि ती अधिवेशन संपायच्या आतच करून 26 तारखेला 24, 25, 26ला आपला अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, त्यावेळेस त्या कमिटीमध्ये मेंबर कोण कोण आहे ते जाहीर करतो। त्या कमिटीने 1 महिन्याच्या आत आम्हाला अहवाल द्यावा। निश्चितपणे राज्याचं उत्पन्न वाढवण्याच्या करता सगळे जर प्रयत्न करत असतील, हातभार लावत असतील तर राज्याला त्याची गरज आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यात कुठली काही अडचण नाही। आणि त्यांनी स्वतः 6 वेळेला अर्थसंकल्प मांडलेला असल्यामुळे त्यांना ह्याच्यातली बरीचशी माहिती आहे, त्यामुळे मला त्याचा उपयोगच होईल
राज्याला उपयोग होईल, त्याच्यावर राज्य त्याही गोष्टीचा निश्चितपणे निर्णय मी जाहीर करतो. दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, काही सन्माननीय सदस्यांनी म्हणजे स्वतः मुनगंटीवार साहेबांनीच असे मुद्दे काढलेले होते की धान बोनसचा. अध्यक्ष महोदय, कालची कॅबिनेट 17 मार्चला जी झाली त्यामध्येच मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये प्रति हेक्टरी 20,000 रुपये 2 हेक्टर पर्यंतच्या मर्यादेमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना निधी देण्याचं ठरवलेलं आहे. शासन निर्णय निर्गमित झाल्या निधीचं वाटप त्या ठिकाणी करण्यात येईल. 17 आज आता कॅबिनेट होतीये मुनगंटीवार साहेब, आजच्या कॅबिनेटला ते मिनिट्स कन्फर्म होतील 17 तारखेचे आणि लगेचच त्याबद्दलचं आदेश निर्गमित झाल्यावर त्याचं वाटप हे धान उत्पादक शेतकऱ्यांना विशेषतः भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि ज्या ज्या भागात धान उत्पादन होतं त्या भागातल्या सन्माननीय शेतकऱ्यांना त्या ठिकाणी केलं जाईल. तसंच सन्माननीय मुनगंटीवार साहेबांनी एक जीएसटीच्या संदर्भामध्ये पण काही मुद्दा इथं उपस्थित केला की बाबा तिथं जीएसटी भवन झालंय आणि तिथं बाकीचं काम राहिलंय. त्याबद्दल मी अधिकाऱ्यांना सूचना देईल. तिथं इलेक्ट्रिफिकेशन किंवा आणखीन काही गोष्टीच्या करता मुनगंटीवार साहेब पैसे लागत असतील तर तो पण निधी देण्याची ताबडतोब कार्यवाही माझ्याकडनं विभागाकडनं त्या बाबतीमध्ये केली जाईल. तसंच नाना पटोले साहेबांनी वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत असताना त्या सुतळीचा पण मुद्दा धान खरेदीचा रॅकेटच्या बद्दल त्यांनी सांगितलं. खरं नाना पटोले साहेब, मी सभागृहाला सांगितलेलं होतं की मी त्याबद्दलची बैठक घेतो, परंतु एक दुःखद घटना माझ्या घरामध्ये घडली आणि त्याच्यामुळे मला 2 दिवस इथं येता आलं नाही. परंतु आता अधिवेशन संपेपर्यंत किंवा अधिवेशन संपल्या पण ही मीटिंग मी घेणार आहे. 31 मार्चच्या आतमध्ये ती मीटिंग घेतो. माझं उद्या पण विनियोजन बिल आहे, बाकीच्या पण सगळ्या गोष्टी आहेत. पण हे आणि त्या मीटिंगला मी तुम्हालाही बोलवतो. तुम्ही सांगितलंय 35 कोटीची खरेदी झाली नाही, 10 रुपयाचं उपत 35 रुपयाला घेतलं, धान भरडाईत विलंब, निकृष्ट दर्जाचा तांदूळ, असे अनेक मुद्दे तुम्ही त्याच्या संदर्भामधले उपस्थित केलेले आहेत. आम्हाला पण त्याच्यात पारदर्शकता आणायची आहे. मी त्या विभागाची जबाबदारी आज माझ्याकडे घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे तिथं जेवढं काही व्यवस्थित पारदर्शकतेनं काम करता येईल ते काम करण्याचा माझा आणि माझ्या विभागाचा आणि आमच्या सरकारचा प्रयत्न राहणार आहे. ही पण बाब मी सभागृहाच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर अनेक सन्माननीय पानंद रस्त्यांच्या साठीच्या निधीचं खरं तर ते आमच्या मृदा आणि जलसंधारण रोजगार हमीकडे का मृद ग्रामीण विकासकडे निधी दिलेला आहे. स्वतः गोरेसाहेब त्याच्यानंतर सांगतील. निधी दिलेला आहे आणि परवा आपण चर्चा पण केली की कशा पद्धतीचं. मी बजेटमध्ये पण सांगत असताना रामटेकचे लोकप्रतिनिधी, आमचे राज्यमंत्री सन्माननीय आशिष जयस्वाल साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे ती योजना तिथं राबवली. त्या धर्तीवर आपण राज्यामध्ये राबवण्याचा निर्णय घेतला आणि रामटेकचा उल्लेख पण मी बजेट स्पीच मध्ये केलेला आहे. त्याबद्दल माझ्यापेक्षा जास्त अधिकारवाण्यांनी गोरेसाहेब पण तिथं सांगतील. त्याचबरोबर इतरही अनेक सन्माननीय सदस्यांनी अध्यक्ष महोदय काही मुद्दे उपस्थित केले, पण त्याच्यात सगळ्याचं उत्तर द्यायच्या ऐवजी त्यांना त्याच्या संदर्भामध्ये मी त्याची नोंद घेतलेली आहे आणि निश्चितपणे जे आमच्या विभागाचे निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातनं फायद्याचा असेल, राज्याच्या जनतेच्या फायद्याचा असेल, त्याबद्दलची अंमलबजावणी माझ्याकडनं माझ्या तिन्ही विभागाकडनं केली जाईल. अध्यक्ष महोदय, सन 2025च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील वित्त विभागाच्या सन 2025-26च्या अर्थसंकल्पीय मागण्यांबाबत वित्त विभागाकरता सन 25-26 साठी मागणी क्रमांक G1 ते मागणी क्रमांक G10 अंतर्गत एकूण 1,84,286 कोटी 63,56,000 रकमेच्या अर्थसंकल्पीय मागण्या सभागृहात सादर करण्यात येत आहेत. त्या सभागृहाने मान्य कराव्यात अशी मी सभागृहाला विनंती करतो. तसेच अध्यक्ष महोदय,
त्या संदर्भामध्ये दुसरी एक मागणी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या मागणी क्रमांक M1 ते M6 मध्ये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरता अनिवार्य आणि कार्यक्रमावरील खर्चाकरता एकूण रक्कम अक्षरी रुपये 13,810 कोटी 67,59,000 फक्त इतकी तरतूद सादर करण्यात येते. सभागृहाची मंजुरी मिळावी अशी विनंती मी सभागृहाला करतो. तसेच अध्यक्ष महोदय, नियोजन विभागाच्या मागणी क्रमांक O1, O2, O4 ते O13 या अनुदानांतर्गत कार्यक्रम खर्चाकरता 7,887 कोटी 45 लाख रुपये व अनिवार्य खर्चासाठी 206 कोटी 56 लाख रुपये तसेच मागणी क्रमांक O14 ते O85 साठी जिल्हा वार्षिक योजनेच्या कार्यक्रमांतर्गत रुपये 20,165 कोटी एवढ्या रकमेच्या अनुदानास मंजुरी देण्याची मी सभागृहाला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. ग्रामविकास मंत्री. अध्यक्ष महोदय, ग्राम विकास विभागाच्या मागणीवर चर्चा करत असताना